नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सर्वजण हॉलमध्ये असतात. तर आबा अद्वैतला विचारतात की अद्वैत, अरे काय झालं, तू कसला विचार करतोस इतका? त्यावर आता अद्वैत लगेच म्हणतो की आबा, अहो मला हेच समजत नाही की खरेच्या नावाची पाटी बदलली कसे असेल. तेवढ्यात आता नैना लगेच जागी होते आणि रोहिणी सुद्धा. तेव्हा आता सगळेजण पुन्हा विचारात पडतात. तेव्हा अद्वैत पुढे म्हणतो की तेथे मात्र आता नैनाच्या नावाची पाटी कशी आली असेल. तेव्हा नैना लगेच आपल्या रूम मध्ये जायला निघते, परंतु अद्वैत तिला थांबवतो. तेव्हा नैना आता उभी राहते आणि त्यांच्या मागे आता रोहिणी सुद्धा असते. त्यावर आता लगेच नैना तोऱ्यातच विचारते की काय झाले. तर अद्वैत विचारतो की खरेच्या रुखोदा समोरची जी पाटी होती ती कशी काय बदलली गेली ते सांग, आणि तेथे बरोबर तुझ्या नावची पाटी कशी आली असेल. तेव्हा आता नैना आतापर्यंत काही उत्तर देत नसते. तर अद्वैत आता डायरेक्ट विचारतो की नैना, हे सर्व तूच केले, तूच बदलली ना पाटी. त्यावर आता नैना सगळ्यांच्या समोर म्हणते की अद्वैत, अरे उगाच काही आरोप तू माझ्यावर वाटेल तसे करू नकोस. अरे ते टेबल हल्लं होतं हे सगळ्यांनी बघितलं होतं, आणि हे पग गडबडीमध्ये नावाची जी पाटी आहे ती चुकून इकडे तिकडे होऊ शकते. तेव्हा आता अद्वैत बोलणार तोच लगेच रोहिणी पुढे येते आणि म्हणते की एक मिनिट अद्वैत, अरे हे पग नावांच्या पाट्या ह्या पण नैनाने ते मुद्दाम बदलले असं कसं वाटू शकतं. त्यावर आता कला पुढे येते. कला म्हणते की का वाटू शकत नाही, कारण त्यावर आम्हाला शंका येतेच, कारण पाट्या पडल्या होत्या. तर नैना लगेच म्हणते की हो ना, पुन्हा तेच, मी फक्त पाट्या उचलल्यात आणि पटापट तेथे ठेवून दिल्यात. त्यामुळे हे बघा, मी तुमच्यासमोर हात जोडते की पुन्हा हा टॉपिक बंद करा. आणि परत आता म्हणते की एक मिनिट, काय रे अद्वैत, अरे तुझी माझ्यावरची जे काही वाटेल तसे आरोप करण्याची हिंमत झालीच कशी? आणि काय रे अद्वैत, तुला काय वाटलं की माझा नवरा जेलमध्ये आहे म्हणून माझ्यावर कुठलेही आरोप करण्याचं तिकीट तुला मिळालेलं आहे का? त्यावर आता अद्वैत रागाने म्हणतो की हे बघ नैना, वाटेल तसे बोलू नकोस, मी तुझ्यावर आरोप वगैरे काही करत नाही, फक्त तुला विचारलंय. त्यावर आता रोहिणी सुद्धा रागाने म्हणते की याचा अर्थ तोच होतो चांदेकर. अरे जे काही आता ही नैना म्हणते ते. तेव्हा आता लगेच अद्वैत म्हणतो की आत्या हे बघ, परंतु कला लगेच म्हणते चांदेकर जाऊन दे, वाद घालण्यात कोणताही अर्थ नाही. त्यावर आता आबा लगेच म्हणतात की जाऊन द्या. आणि हे बघा, खरं तर मला सुद्धा हा प्रश्न पडला होता, सर्व काही अगदी अचानक झालेच कसे, परंतु हे बघा आपण डोळ्यांनी मात्र काही बघितलेलं नाही, त्यामुळे नैनावर असे थेट आरोप करणं हे चुकीचं आहे. तर त्यामुळे हे बघा जाऊन द्या, झाले गेले ते गंगेला मिळाले, त्यामुळे आता मात्र ह्या विषयावर कोणतीही चर्चा नकोय. आणि हे बघा, तुम्ही सगळेजण आता खूप दमलेले आहेत आणि आता जाऊन झोपा, कारण एकतर आपल्याला उद्याच्या स्पर्धेची तयारी सगळ्यांना करायची आहे. तर आणि हे बघा, नवा दिवस आणि नवा खेळ, त्यामुळे आता सगळ्यांनी आपापल्या रूम मध्ये जाऊन झोपा. त्यानंतर आता अद्वैत तसाच अगदी रागातच रूम मध्ये येतो. तर कला त्याला समजावते की चांदेकर, अरे ऐक ना माझं, किती तू विचार करत राहशील रे, आणि कशाला तू इतका स्वतःला त्रास करून घेतो, सोडून दे. तेव्हा आता अद्वैत लगेच म्हणतो की अगं असं कसं सोडू मी, अगं तुझ्या रुखवता समोरची जी पाटी आहे तर ती बदलली गेली, आणि किती सुंदर तू असा रुखवत बनवला होता. अगं केवढी तू मेहनत घेतली होती, किती मन लावून तू हे सर्व केलं होतं, आणि मला खात्री होती खरंच नक्की तू काहीतरी वेगळेपणा केला असता, परंतु तुझा आता काहीतरी हा वेंदाळेपणाच आपल्याला इथे नडला, त्यामुळेच आता हे सर्व झाले असेल. त्यावर आता कला म्हणते की अरे चांदेकर, अरे मी स्वतः बघितली की हे पग आता आपल्या समोर, आपल्या रुखवता समोर आपली पाटी होतेच, अरे तू पण तिकडे होतास, मग तू का लक्ष ठेवलं नसेल बरं? त्यावर आता अद्वैत म्हणतो की अगं प्रत्येक गोष्टीत मी तुझं लक्ष ठेवून असणार आहेस का? काही गोष्टी अशा असतील की त्या स्वतःला तुला मॅनेज करावे लागतील, मी जर तुझ्या सोबत नसणार आहे तर. तेव्हा आता कला म्हणते की असं काय बोलतोस तू, नसणार म्हणजे काय, मग तू कुठे जाणार आहेस बरं? तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हो जाईन मी कुठेतरी. तर कला म्हणते की अरे असं कसं जाशील तू, मी तुला बांधून ठेवेल. त्यावर आता अद्वैत लगेच बेडवरून उठतो आणि म्हणतो की मी स्वतःला सोडून येईल. तर कला सुद्धा उठून उभी राहते आणि म्हणते की मी तुला कोंडून ठेवेल. तर लगेच आता अद्वैत म्हणतो, कला त्याला धरते आणि मागे लोटून म्हणते की असं कसं जाईल, अरे मी तुला अगदी धरेल आणि तुझे हातपाय बांधून ठेवेल, मग तू बाहेर कसं जाशील सांग बरं? त्यावर आता लगेच अद्वैत म्हणतो की हे पग मी नंतर आरडा ओरड करेल. तर लगेच आता कला त्याच्या तोंडासमोर येते आणि त्याच्या तोंडाला हात लावत म्हणते की मी तुझं तोंड असं बंद करून ठेवेल, तुझं तोंड दाबेल आणि बाहेरून मी स्वतःशी उभी राहील, मग बघे तू कसा बाहेर जातो ते, जाऊ शकणार नाही. तेव्हा आता अद्वैत लगेच म्हणतो की जेव्हा 6 महिन्यानंतर ह्या आपल्या एकत्र राहण्याचा फैसला होईल तेव्हा तू काय करशील? तेव्हा आता कलाचा आवाज लगेच शांत होतो आणि ती अद्वैतला म्हणते की हे पग ते आपण नंतर बघूयात, चल. आणि म्हणून ती आता जायला निघते. तर अद्वैत लगेच मागून तिचा हात धरतो. तेव्हा कलाला फार असा आनंद होतो. तेव्हा लगेच ती स्वतःशी हसते. तर अद्वैत तिचा हात धरून विचारतो की उत्तर दे ना उत्तर. तेव्हा आता कला ही स्वतःला म्हणते की नाही कला खरे, अगं तुला
तुला असं स्वतःला वाहवत नाही जायचं, बास भानावर आहे. आणि ती लगेच आता अद्वैतला म्हणते की मी तुला उत्तर दिलेलं आहे, नंतर बघू, असं आता मी थकलेले आहे. तेव्हा आता अद्वैत तिचा हात सोडतो आणि म्हणतो की थकणारच ना, एवढी मेहनत तू घेतली, मग काय होणार आहे, तर तू थकणारच आहेस ना. तर कलाही वळून आता अद्वैतकडे बघून हसते. मेहनत मात्र तू घ्यायची आणि त्याचं क्रेडिट मात्र दुसरंच कोणीतरी घेऊन जाणार. तर आणि हे बघ, प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे ना, तू खूप टॅलेंटेड आहे, परंतु तुझं टॅलेंट योग्य ठिकाणी कसं वापरायचं आहे हेच तुझ्या लक्षात येत नाही. त्यावर आता कला म्हणते की चांदेकर, अरे मला सगळं मान्य आहे, हे सगळे काही धडे तुम्हाला देशील का, परंतु चांदेकर हे बघ, आज मात्र एक खूप छान अशी गोष्ट घडलेली आहे. तर तेव्हा अद्वैत विचारतो की काय, तर कला म्हणते की ऐकून कान माझे असे तृप्त झालेत, आज मात्र तू पहिल्यांदा तोंड भरून माझं कौतुक केलंस. तर अद्वैत लगेच म्हणतो की हो बोला, अगदी खोचत बोला, टोमना मारा, अगदी मी जीव तोडून सांगतो, मनापासून तुला सांगण्याचा प्रयत्न करतोय, परंतु तू नाही, तुझं मात्र सगळं बरोबर आहे, तू जे काही केलंस ते योग्य केलंस आणि बाकी दुसऱ्या कोणाला काही अक्कलच नाही, असे बोलून तो आता आपल्या आथरुणावर येतो. जे करायचं आहे ते तुझंच करायचं आहे, तुझंच बरोबर असतं आणि जे काही तू करते ते स्वतःला तुझंच बरोबर आहे असं म्हणते आणि लोकांचं चुकतं आणि माझंच चुकतं, म्हणून आता अद्वैत तिथे अगदी आपल्या आथरुणावर झोपतो आणि झोपेत मात्र आता तो हे सर्व पुन्हा बोलत असतो आणि तसाच तो झोपायला जातो. तेव्हा आता कला एकटक त्याच्याकडे बघून अगदी खुशून हसते आणि त्याची अगदी प्रेमाने दृष्ट सुद्धा काढते आणि अगदी खुशून त्याच्याकडे एकटक बघत असते आणि स्वतःच्या मनात म्हणत असते की चांदेकर, अरे खरंच तू किती क्यूट आहेस रे, माझ्यासाठी खरंच तू किती मनापासून भांडत होता रे, आणि ते पण माझ्याशीच. अरे खरंच तुला किती मनापासून हे वाटत होतं की मी जिंकावं म्हणून, मी जर हारलेस तर तू रुसतोस, मी जिंकले तर तू खुश होतो, आणि हे जे काही सगळं आहे तर चांदेकर मला ते खूप आवडते. त्यानंतर आता इकडे कला ही अगदी ती नथ एक आपल्या हाताने तयार करते आणि किती सुंदर झाली म्हणून तिला आनंद होत असतो. आणि आता ही जी काही नथ आहे तर ती सरोज मॅडमला किती सुंदर दिसेल बरं, मग फॅशन शो साठी मी सरोज मॅडमला ही नथ जर दिली, त्यांना ही नथ आवडेल का, त्याही नथ घालते का, असं ती विचार करत असताना तेवढ्याच सरोज लगेच दरवाजा वाजवते. तर कला म्हणते की सरोज मॅडम तुम्ही या ना, आतमध्ये या ना. तेव्हा सरोज तिच्या हातामध्ये एक अशी तिची पारंपरिक साडी घेऊन आलेली असते. तर कला म्हणते की अहो आज तर मी तुमचाच विचार करत होते, या ना, बसा ना. त्यावर आता सरोज म्हणते की नाही, मी बसायला नाही आले. सरोज तिने जी साडी आणलेली आहे तर ती साडी मात्र दाखवते आणि हे द्यायला आले होते असं सांगते. कला म्हणते की माझ्यासाठी का, तर सरोज म्हणते की हो तुझ्यासाठी. त्यावर आता कला उघडून पाहते, कापड बाजूला करते आणि त्यात एक सुंदर साडी असते. ती बघून आता कलाला ती साडी खूप आवडते. कला म्हणते की सरोज मॅडम किती सुंदर आहे हो साडी, ही मला खरंच खूप आवडली. आणि सरोज मॅडम अहो एका मंगळगौरीच्या कार्यक्रमासाठी तुम्ही साडी विकत का घेतली बरं. त्यावर आता सरोज सांगते की हे बघ अगं, विकत नाही घेतली मी साडी, ही चांदेकरांची अगदी परंपरागत आलेली साडी आहे. तर आणि मी आणि माझ्या सासूबाई प्रत्येक मंगळगौरीच्या कार्यक्रमात एकसारखी साडी नेसायचो. या घरातील मोठी सून या नात्याने अगदी त्यांनी सासूच्या आधाराने ही साडी मला दिली होती. तर आणि आज मात्र मी तुला ती साडी देते. त्यावर आता हे ऐकून कला म्हणते की सरोज मॅडम तुम्ही पहिल्या मंगळगौरीला ही साडी मला दिली नव्हती, कारण माझी जेव्हा पहिली मंगळगौर झाली तेव्हा आता लगेच सरोज म्हणते की कारण तेव्हा मी तुला माझी सून मानत नव्हते. तर कला विचारते की म्हणजे तुम्ही आता मला तुमची सून म्हणून बघतात का. तर आता सरोज ही हो म्हणते, परंतु कला तिला पुन्हा म्हणते की जर तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं तरी सुद्धा चालेल, परंतु हे बघा तुम्ही फक्त मला साडी नाही दिली तर माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही ही जी काही परंपरागत साडी आहे आणि ही जबाबदारी आहे तर ती माझ्यावर सोपवतात. तर त्यातच आता मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. आणि हे बघा तुम्ही मला तुमची चांदेकरांची सून मानतात असं मला समजले आणि हा जो काही ठेवा आहे तर तो आयुष्यभर मी जपेल. कलाच्या डोळ्यात आता अगदी आनंद अश्रू येतात. तिला खूप असा आनंद वाटत असतो की सरोज मॅडमने आज चक्क सून म्हणून तिला स्वीकारले म्हणून. तेव्हा मात्र आता सरोज हो म्हणून जायला निघते, परंतु कला म्हणते की सरोज मॅडम फक्त एकच मिनिट. तेव्हा आता ती नथ हातामध्ये घेते आणि म्हणते की सरोज मॅडम ही नथ आहे ती आता मी स्वतःच्या हाताने घडवली आणि ही नथ तुम्हाला खरंच खूप शोभून दिसेल प्लीज, म्हणून ती आता आपला हात पुढे करून सरोज मॅडमला ती नथ देत असते. तेव्हा आता सरोज लगेच पुढे हात करते तर कला तिच्या हातामध्ये ती नथ ठेवते. कलाला खूप आनंद होतो. त्यावर आता सरोज म्हणते की हे बघ मी तुला माझी सून म्हणून अगदी मान्य केलेलं आहेस, या गैरसमजात मात्र तू राहू नकोस आणि ह्या गैरसमजात तू राहू नकोस असं म्हटल्यानंतर आता कलाला धक्का बसतो आणि आता सरोज मॅडम लगेच तेथून निघून जाते
कला मात्र आता त्या साडीकडे बघून खूप खुश होते आणि स्वतःला म्हणते, सरोज मॅडम तुम्ही काही पण म्हणा, परंतु तुम्ही माझ्याबरोबर मंगळागौरीचे खेळ खेळायला तयार झालात. मला ही साडी तुम्ही अगदी स्वतःने दिली आणि यातूनच मला असं वाटतं की आपलं नातं 2 पावलाने पुढे गेलेलं आहे तर असं मी समजते आणि अंबाबाईच्या कृपेने हळूहळू मात्र सगळं काही छानच होईल. तेव्हा आता कला ती साडी आपल्या हृदयाशी धरते आणि खूप अशी अगदी तिला आनंद होत असतो. त्यानंतर आता सकाळ होते तर आता सर्वजण नाश्ता करायला येऊन बसतात. आबा येतात. आता आबा सगळ्यांना सुप्रभात म्हणतात आणि सगळेजण आबांना सुद्धा अगदी सुप्रभात म्हणतात. तेव्हा आता आबा विचारतात की कला कुठे आहे, तर आता अद्वैत सांगतो की आलेली आहे. तर लगेच आबा विचारतात की राहुल कुठे आहे, कारण आबांना आता म्हणजे त्यांच्या डोक्यात येतच नाही की राहुल जेलमध्ये आहे, परंतु तेथे खुर्ची मोकळी दिसल्यामुळे आता आबा असा प्रश्न विचारतात. आता सर्वजण अगदी आबांकडे बघत असतात. तेव्हा आबा आता सगळ्यांकडे बघतात आणि म्हणतात की चुकून बोलून गेलो, कारण घरातील माणूस दिसले नाही म्हणून मी पटकन बोलून गेलो आणि चला असो. आणि ते कलाला आवाज देतात आणि कलाला तेथे बसायला सांगतात. आणि तेवढ्यात आता अद्वैतच्या मोबाईलवर इन्स्पेक्टर साहेबांचा फोन येतो. अद्वैत म्हणतो की पोलिसांचा फोन आणि तो उचलतो. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा, आज राहुल फडतरे यांना जामीन मिळणार आहे तर आणि आजच त्यांची सुटका होईल असं आता सर्वांनी ऐकल्यानंतर आता रोहिणीला आणि नयनाला खूपच आनंद होतो. परंतु आता मात्र सगळ्यांच्या समोर अद्वैत इन्स्पेक्टर साहेबांना विचारतो की असे कसे होईल. त्यावर आता लगेच ह्या प्रोसेसला खूपच वेळ लागणार होता. की लवकर आता राहुल जामीनवर सुटत आहे म्हणजे नक्की यामध्ये कोणत्या तरी मोठ्या व्यक्तीचा अगदी सहभाग असेल असं वाटतं. त्यामुळे हे बघा प्लीज सर, तुम्ही मला सांगू शकताल की त्याला जामीन कोणी मिळवून दिला ते. त्यावर आता जे काही इन्स्पेक्टर साहेब सांगतात की देसाई बिल्डरचे जे मालक आहे साहिल सर देसाई यांचा जामीन दिलेला आहे. त्यावर आता अद्वैत म्हणतो की ओके थँक्यू असं बोलून तो आता फोन ठेवतो. तेव्हा आता आबा म्हणतात की हा सर देसाईचा जो काही मुलगा आहे तो राहुलचा मित्र आहे तर म्हणून मात्र त्यांना इतक्या लवकर जामीन मिळाला. तर त्यावर आता रोहिणी सगळ्यांच्या समोर नाटक करत म्हणते की काही गरज नव्हती, त्याला तिकडे जेलमध्येच अगदी सरून द्यायचं होतं, काही गरज नव्हती त्याला जामीन मिळवून देण्याची आणि आता त्याचा हा जामीन रद्द व्हायला हवा. तेव्हा आता सरोज म्हणते की हो ना रोहिणी, तू एकदम बरोबर बोलते, हा जामीन तर रद्दच व्हायला पाहिजे. तेव्हा आता रोहिणीला मनातून खूप राग येतो. रोहिणी लगेच आपल्या मनात म्हणते की ओ नो, ही रोहिणी आता इतकी चिडचिड करत असते की ही सरोज वहिनी ना, आता जे काही मी बोलले तर मीच मूर्ख आहे, कारण त्यामुळे सरोज वहिनी असं बोलली असेल. त्यावर आता कला म्हणते की राहुलने जो गुन्हा केला तो खूप मोठा आहे आणि इतक्या मोठ्या गुन्ह्याला इतकी सहजपणे जर माफी मिळणार असेल, ह्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या खूप चुकीच्या आहेत, त्यामुळे आणखीन काही गुन्हे घडू शकतात. तर आबा म्हणतात की हो, गुन्हा ज्याने केलेला आहे तर त्या गुन्ह्याला शिक्षा झालीच पाहिजे, कारण गुन्हेगार तो गुन्हेगार असतो, त्यात गरीब श्रीमंत असा कोणताही भेद नसतो. हे बघा असो, या गोष्टी आपल्या हातात नसतात. आता सगळ्यांनी आवरायला घ्या, तिकडे खेळ सुरू होतील, नाहीतर आपल्याला आणखीन उशीर होईल. तेव्हा आता सर्वजण लगेच नाश्ता करायला घेतात आणि आता तयार होऊन तिथे सर्वजण तिकडे जाणार असतात. नंतर आता सगळेजण तयार होतात आणि स्पर्धेच्या ठिकाणी येतात. सर्वजण छान तयार झालेले असतात. कला आणि सरोज यांची जोडी खूपच सुंदर दिसत असते. तर आता आपले आदिजी सर येतात. आदिजी सर आता सांगायला सुरुवात करतात की हे बघा, आता आपल्या जे काही स्पर्धा झाल्यात, जे खेळ झाले, तर त्यामध्ये आता कला आणि सरोज मॅडम एका गुणाने पुढे गेल्या होत्या आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या फेरीत नैना आणि रोहिणी यांनी गुण मिळवले. तर त्यानंतरच्या खेळात आपण सगळ्यांनी हे बघितलं, आपल्याला टेन्शन सुद्धा खूप आले होते आणि अडचणीच्या काळात म्हणजे अद्वैत चांदेकर सुद्धा ही मदतीला धावून गेले होते. आणि हे बघा, त्यात म्हणजे आपल्याला असं दर्शन घडवलं गेलं की एकाने दुसऱ्याची मदत करण्यासाठी कसं धावून जायचं त्याचे. आणि हे बघा, आपल्याला तो अनुभव समोर तर आलाच. मग अशा प्रकारे आता जे काही टप्पे आहेत, तर आपण ह्या टप्प्यामध्ये असं बघितलं की नैना आणि रोहिणी आहे तर ह्या एका गुणावर आणि कला आणि सरोज आहे ह्या 2 गुणावर. तेव्हा आता सर्वजण अगदी खुश होत टाळ्या वाजवतात. तेव्हा आता सर्वजण टाळ्या वाजवत असतात तर रोहिणी आता लगेच ही नैनाला हळूच म्हणत असते की आतापर्यंत ह्या जरी आपल्या एका गुणाने पुढे असेल, पण तरी सुद्धा अंतिम विजय तर आपलाच होईल. त्यावर आता नैना लगेच म्हणते की हो, तुम्ही काही काळजी करू नका, आता मी आहे तुमच्या सोबत. त्यानंतर आता इकडे आदिजी म्हणतात की चला तर आता आपली पुढची फेरी सुरू होत आहे आणि ही फेरी आहे फॅशन शो. हा आपल्यातील एक असा जिव्हाळ्याचा विषय आहे. तर फॅशन मध्ये सहभागी जर व्हायचं म्हटल्यानंतर आणि जी पाश्चिमात्य वेशभूषा असते, कारण आपल्या कोल्हापूरची आयटस न्यारी, दिसायचं मराठमोळी भारी, म्हणून सर्वजण आता टाळ्या वाजवतात. तर आदिजी विचारतात की बरोबर आहे ना, तेव्हा सर्वजण ओरडतात की हो बरोबर आहे. तेव्हा आता नैना ही रोहिणीला विचारते की आपण मराठमोळ्या दिसतो का.
त्यावर आता रोहिणी विचारते की तुला काय वाटतं, तर नैना म्हणते की मला नाही वाटत. मग आता आपण काय करायचं आहे, तर आता रोहिणी लगेच म्हणते की मूर्ख मुलगी, अगं आपण साड्या नेसलेल्या आहोत, मग ते काय आहे, मराठीच आहे ना. त्यावर आता नैना हसते आणि म्हणते की हो हो राईट राईट. त्यानंतर आता आदित्यजी म्हणतात की चला तर आता पुढच्या खेळाला आपण सुरुवात करणार आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता शेवटच्या क्षणी प्रश्न उत्तरांचा हा खेळ रंगणार आहे. तर यावर सांगितला जाणारा प्रश्न आणि त्यावर मिळणारं अचूक एक उत्तर, मग यावरून मात्र किती गुण मिळणार आहे हे ठरणार आहे. तर त्यामुळे जर कुणाला तयारी करायची असेल तर ती तयारी लगेच करून घ्या. लगेच खेळायला सुरुवात करणार आहोत, फक्त काही क्षणासाठी आपण थांबणार आहोत. तर त्यानंतर मात्र आता लगेच सगळेजण उठून उभे राहतात. तर आता रजनीची काहीतरी घाई सुरू असते, ती काजलला काहीतरी खुणावते आणि तेवढ्यात अनामिकाच्या मोबाईलवर एक फोन येतो. ती लगेच बोलायला बाजूला जाते. रजनी आता म्हणते की अनामिका, परंतु अनामिका मात्र तेथे नसते आणि ती सोहमला विचारते की अरे अनामिका कुठे गेली. त्यावर आता लगेच सोहम म्हणतो की ती बाहेर गेली. तर रजनी म्हणते की अरे तिला हा शेला द्यायचा होता आणि आत्ताच तिने जायचं होतं का, हे बघ सोहम जा बरं, तू तिला हा शेला बाहेर जाऊन दे लवकर. आणि ती अगदी बळजबरीने सोहमच्या हातामध्ये तो शेला देते आणि अगदी लवकर जा असं त्याला सांगत असते. आणि आता जो शेला आहे तर तो अगदी काजलकडून व्यवस्थित स्वतःच्या अंगावर टाकून घेते. त्यावर आता अनामिका बाहेर येते आणि बाहेर येऊन मात्र आता ती फोनवर बोलत असते की मला खूप टिपिकल वागावं लागतं, मला खरंच या सगळ्याचा इतका कंटाळा आलेला आहे, मला हे सर्व नाही सहन होत आणि लवकरात लवकर हे सर्व करा. तेव्हा आता लगेच ती फोन ठेवते आणि मागे वळून बघते तर तिच्या मागे सोहम उभा असतो. तिला असं भीती वाटते की नक्कीच सोहमने काहीतरी ऐकलेले असावे, परंतु सोहम म्हणतो की चल आतमध्ये सगळेजण तुझी वाट बघतात. तेव्हा तिच्या कुठे जीवात जीव येत. तेव्हा आता सोहम म्हणतो की अगं मला आईने बोलवण्यासाठी सांगितले म्हणून मी आलो आणि हा शेला घे. तेव्हा आता अनामिका अगदी रागाने म्हणते की काय रे तुझं माझ्या मागे मागे काय असतं आणि काय आहे हे, म्हणून ती आता अगदी सोहमच्या हातातील तो शेला फेकून देते आणि रागाने आतमध्ये निघून जाते. तर सोहमला सुद्धा खूप राग येतो कारण अनामिकेचं हे वागणं त्याला नाही पटत. तेव्हा आता लगेच अनामिका धावत आत येते आणि आता रजनी विचारते की अगं शेला कुठे आहे. तेव्हा आता अनामिका मुद्दाम म्हणते की आई सोहम तो शेला हातात घेऊन आला होता पण त्याच्या हातातून तो खाली पडला म्हणून मग घेता नाही आला. तर सोहमला आता अनामिकेचं हे बोलणं ऐकून खूप राग येत असतो. किती खोटं अनामिका बोलते हे सोहमच्या लक्षात येते. तर काजल आता यांचं हे जे काही सुरू आहे तर ते बघत सुद्धा असते आणि ऐकत सुद्धा असते. आणि अनामिका आता रजनीला म्हणते की आई अहो आपण असंच छान दिसतोय. तेव्हा आता रजनी खुश होते. त्यानंतर आता टाळ्या वाजवल्या जातात. तर आदित्यजी विचारतात की सगळेजण तयार आहात का, तर सगळेजण आता हो हो असं म्हणतात. आता आदित्यजी विचारतात की चला स्पर्धेला सुरुवात करायची का, तेव्हा सर्व स्पर्धक हो असं म्हणतात. तर आता आदित्यजी प्रत्येकाला आपापली जागा घ्यायला सांगतात. असे करून करून आता पहिली जोडी येते. तर रजनी आणि अनामिका या दोघींची. तेव्हा त्या समोर येतात आणि आपल्या जोडीची ओळख करून देऊन आता मस्त अशा त्या स्टाईलमध्ये चालत असतात आणि आपली जी काही त्यांनी कॉस्ट्यूम केलेलं आहे आपल्या भारतीय परंपरेचं मराठमोळी पद्धतीने आता ते सर्वांसमोर अगदी त्याचं सादरीकरण करत असतात. तेव्हा आता सर्वजण टाळ्या वाजवत असतात. तर आता रजनी आणि अनामिका यांचं अगदी झाल्यानंतर आता दुसरी जोडी येते, त्यानंतर तिसरी जोडी येते आणि आता नंतर येते ती रोहिणी आणि नैना या दोघींची. आता मस्त स्टाईलमध्ये त्या दोघी येतात एकमेकींच्या हातामध्ये हात देत. संगीता मात्र आता यांच्याकडे बघत असते. तिला राग तर नैनाचा फारच येत असतो, परंतु सर्वजण मात्र आता टाळ्या वाजवत असतात. त्यानंतर आता शेवटचा नंबर असतो तो म्हणजे आता सरोज आणि कला. आता दोघी जेव्हा समोर येतात तर सर्वजण अगदी आनंदाने टाळ्या वाजवतात. संगीता तर अगदी जोरात ओरडते की कले, म्हणजे तिला असं म्हणायचं असतं की खूपच सुंदर दिसते, परंतु आता ती इकडे तिकडे बघते आणि शांत बसते, आनंदाने उड्याच मारत असते. तेव्हा आता कला आणि सरोज अगदी नम्रपणे पुढे येतात, सर्वांना नमस्कार करतात, अगदी एकमेकींकडे दोघेही बघून हसत असतात. तेव्हा आता कला मात्र अगदी वळून जेव्हा बघते तर आपला हात पुढे करते. तर सरोज मॅडम आता बघता बघता क्षणी कलाच्या हातामध्ये हात देतात. अद्वैतला फारच आनंद होतो आणि संगीताला सुद्धा. तेव्हा आता कला आणि सरोज खूपच खुश दिसत असतात आणि सर्वांना आता कला आणि सरोज या दोघींनी जी काही वेशभूषा केलेली आहे भारतीय परंपरेची सर्वांना खूपच आवडते. आणि आता आदित्यजी सुद्धा स्वतः खूप टाळ्या वाजवत असतात. अगदी सुंदर रूप या दोघींचं दिसत असते आणि त्यांच्यातील जे काही हावभाव आहे तर ते सुद्धा अगदी नम्रपणे असतात. सर्वजण आता ह्या जोडीला बघून टाळ्या वाजवतात. आबांना सुद्धा फारसा आनंद होतो. कौतुकाने सर्वजण आता त्या दोघींकडे बघत असतात. संगीता तर अगदी प्रेमाने त्या दोघींची दृष्टच काढते. इतक्या सुंदर त्या दोघी दिसत असतात, परंतु नैना आणि रोहिणी यांचा ॲटिट्यूड काही वेगळाच असतो.
त्यांना असं वाटतं की आम्हीच ही स्पर्धा जिंकू म्हणून. तेव्हा मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता जे काही मंगळागौरीचे हे खेळ आहे तर ते खेळायला सुरुवात होते. कारण कला आणि सरोज ह्या दोघी लाट्याबाई लाट्या ग म्हणून जे काही लाटणं वगैरे आहे तर ते आपल्या हातामध्ये घेऊन अगदी तालावर नाचत असतात आणि ते गाणंसुद्धा त्या म्हणत असतात. त्यानंतर आता एका पायाची अशी सरोज आणि कला ह्या दोघींची सुद्धा फुगडी छान अशी रंगलेली असते. हाताने टाळ्या वाजवायच्या आणि एक पाय अगदी दुसऱ्या सरोजच्या पायाला लावून ती फुगडी खेळायची. आता हा असा खेळ रंगलेला असतो. सर्वजणी अगदी आनंदाने तो खेळ खेळत असतात. आणि आता मात्र नैना आणि रोहिणीचा यांचा प्लॅन होतो. आणि आता त्यांनी प्लॅनप्रमाणे सरोज जेव्हा आता कलाबरोबर फुगडी खेळत असते, परंतु आता नैना लगेच मुद्दाम सरोज मॅडमला धक्का देते आणि सरोज मॅडमला खाली पाडते. सरोज मॅडम बिचारी खाली पडते, तिला लागलेले असते. कलाला मात्र आता नैनाचा खूप राग येतो. ती रागानेच आता नैनाकडे बघत असते, कारण नैना आणि रोहिणी या दोघींनी मुद्दाम हे सर्व केलेले असते. अद्वैतला सुद्धा खूप राग येतो. तेव्हा आता कला ही सरोज मॅडमला सर्वांच्या समोर विचारते की सरोज मॅडम तुम्ही ठीक तर आहात ना. तेव्हा आता सरोज मॅडम म्हणते की हो. तेव्हा आता कलाला नैनाचा खूपच राग येतो, कारण नैना प्रत्येक वेळेस काही ना काही या स्पर्धेत घोळ घालून ठेवत असते. आणि आता सरोज मात्र नैनाला चांगली सुनावर असते आणि अद्वैतसुद्धा. तेव्हा मित्रांनो आता पुढे काय काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.